चे दोन नगरसेवक नॉट रिचेबल झाल्यात। विकास खरात आणि सुरेखा सोनवणे हे नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते आहे। दोघेही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे उल्हासनगरमध्ये मोठी राजकीय घडामोड आपल्याला पाहायला मिळते। उल्हासनगरमधील वंचितचे दोन नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अमजद खान सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमजद, नेमकी काय घडामोडी उल्हासनगरमध्ये पाहायला मिळत आहेत? महापौर बसवण्यासाठी शिंदेंचे हे जोरदार प्रयत्न म्हणावे लागतील। सागर, उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल आला आहे। या महापालिकेत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती। सध्या अशी चर्चा आहे की या पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहे। मात्र एकीकडे युतीची भाषा केली जाते तर दुसरीकडे या दोन्ही पक्षांकडून म्हणजे नगरसेवकांची सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वंचितचे दोन जे नगरसेवक निवडून आले आहेत उल्हासनगरच्या पॅनल क्रमांक 18 मधून विकास खरात आणि सुरेखा सोनवणे या दोन नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल आहे आणि अशी शक्यता आहे की हे दोन्ही शिवसेने नेते उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे अशी माहिती आता समोर आली आहे। या महापालिकेत आता सत्ता कोण स्थापन करणार आहे 1-2 दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे। नक्कीच अमजद, नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।